बोरवाला या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दिगंजीमध्ये पॉईंट मारणार आहे. दिगंजीमध्ये एकदम चॅलेंजिंग पॉईंट आहे. पॉईंटचं म्हणायचं झालं तर असं जिना पण तोडला आहे पार्टीचा आणि कंपाऊंड पण पूर्ण तोडलं. एकदम म्हणजे घराला घासून पॉईंट आहे आणि वरून मेन लाईन गेली होती लाईटाची, ती पण कट केली. एकदम चॅलेंजिंग पॉईंट आहे. चला व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बोर बघू कसा, तिथे एकदम कशी गाडी लागते, काय लागते. गाडी एकदम म्हणजे फिक्स बसते. आता आपण आलो बघा पॉईंट वरती. आता बघा हे कंपाऊंड, जाळीचं कंपाऊंड तोडलंय आणि हा जिन्याचं जे धरायचं असतंय ते पण तोडलेलं आहे. बघा कशा पद्धतीनं ही लेवल वगैरे काढली अण्णांना. गाडी एकदम म्हणजे परफेक्ट लागली, एकदम फिक्समध्ये. बघा पार्टीचं घर आहे इथं, एकदम म्हणजे पॉईंट फिक्समध्ये लागलेला आहे. घराला किती एकदम घासून लागलेली आहे गाडी. ऑटोमॅटिक गाडी असलेला तर हाच मेन फायदा आहे की गाडी एकदम म्हणजे कमी जागेत लागते. ही गाडी बघू शकता, एकदम म्हणजे पूर्ण जेवढी जास्त मागं दाबता येईल तेवढी दाबली. तर पार्टी पूजा करून घेते. पूजा झाली की गाडी चालू होऊन जाईल. पूजा करायला बी भरपूर माणसं आणली. बघा चालू आहे पूजा. असं 10-10चे लाईन असेल वरची. गाडी कशी एकदम पुढून पण पूर्ण उचलली गाडी. मी बघा ड्रिलिंग करताना शूटिंग केलंय गाडी सेट करत असताना. गाडी एकदम म्हणजे फायनल फिक्स मध्ये. कामगार आहेत आमचे सगळे. आमचं जे म्हणजे ड्रिलिंग स्टँड असतंय ते पण उघडलेलं नाही. हे सपोर्ट गाडी अण्णा आता वळवून लावते. पुढं मैदान आहे पण जिथं पाणी मारायचं तिथे एकदम फिक्स जागा असल्यामुळं जास्त प्रॉब्लेम येते. वरून लाईन पण गेली होती, मेन लाईन. त्याच्यामुळं वरून मेन लाईन, कंपाऊंड, जिना ह्या सगळ्या गोष्टी तोडून आपण गाडी लावली. एवढं करून पाणी लागावं. आता ही आमची हायवेची पाईप आहे ती जोडतो. जोडली जाते हायवेची पाईप. गाडी कशी सेटिंग केली एकदम म्हणजे फिक्स मध्ये. हे जे स्टँड आहे ते पण उघडतं, पण जागाच्या अभावी उघडू शकत नाही ते. आता तसंच आहे ते. स्टँड हे गाईड वगैरे बदलतात. म्हणजे कमी जागा असली की लेबरांना पण थोडासा त्रास होतो. पण कस्टमरची जागाच नसेल तर पर्याय नाही. जेवढं ॲडजस्ट करता येईल तेवढं करून आम्ही लावतोच. तिथं शक्यच नाही मग तिथं मग नाही म्हणून आपण 4.5 इंची हा एक पर्याय राहतो. म्हणजे एकदम कमी जागेत, म्हणजे घरात जरी मारायचं म्हणलं तरी मारू शकतो. गाडी चालू झालेली. पॉईंट लावायच्या आधी ड्रायव्हर किंवा मॅनेजर पॉईंट बघायला जातो आणि पॉईंट जर लागत असेल तरच तिथं गाडी घेऊन जातो. किंवा पॉईंट बघायसाठी ड्रायव्हर चालतात, त्याच्यामुळे तो लागतो म्हणल्यामुळे पार्टीने बी बाकीची तयारी केली. बघा आता केसिंग टाकते. झुरळाच आहे पूर्ण. आता चांगलं हार्ड रन लागलंय. बघा आज टेरेसवरूनच उभं राहून मी व्हिडिओ करतोय सगळं. धुरळा म्हणजे गाडी एकदम हे असल्यामुळं ड्रायव्हरला पण धुरळ्यातून कुठं जाता येईना. धुरळ्यातच उभं राहून ड्रिलिंग करावं लागतं. हॅमर घ्यायला सुद्धा म्हणजे वर अडकवायला म्हणजे ठेवायसाठी पण जास्त प्रॉब्लेम येतो. ही जागा कमी असल्यामुळे ह्या प्रॉब्लेम येतातच. असं हॅमर असं अडकवायचं चाललेले आहेत. बघा आता 6.5 इंचीचा हॅमर म्हणजे होल जो असतो आपला तो 6.5 इंची असतो. म्हणजे केसिंग ड्रिलिंग असतं, हे 9 इंचीनं केसिंग ड्रिलिंग केलं जातं. केसिंग पाईप तुम्हाला मी सांगितलं होतं
पडू नये त्यासाठी केसिंग पाईप टाकतो. इथे 20 फूट केसिंग पाईप बसले. रेग्युलर ड्रिलिंग म्हणजे 6.5 इंचीचं ड्रिलिंग चालू झाले. पूर्ण ॲटोमॅटिक असल्यामुळं जागा कमी तर लागतेच, पण थोडंसं फास्ट पण काम होतं. असा रॉड उचलते. रॉड एकदम म्हणजे जिन्याच्या त्याला थटायलाच म्हणजे थोडंसंच अंतर राहतं. तेवढ्यावरच गाडी तर बंद केलेली म्हणजे थांबवून पान सेट केलेला आहे. बघा अशा पद्धतीनं रॉड समोर येऊन हे टोटल ॲटोमॅटिक राहतं. हे जे निळा कलर दिलेलं सगळं जे हे आहे मटेरियल आहे ते पूर्ण रोबोटिक म्हणलं जातं याला. म्हणजे ॲटोमॅटिक सगळं चालतं. ह्याला काय म्हणजे लिव्हरची गरज म्हणजे मॅन्युअली चालवू शकतो, पण टोटल ॲटोमॅटिक. अशा 10-10च्या लाईनी असतात रॉडच्या. केसिंग पाईप घेऊन यायची चालली तिला लाल लागले. केसिंग पाईप आणण्यासाठी पण जागा कमी. केसिंग पाईप टाकायचे म्हणा कशी वरून घेता येईल. जागा नाही ना, जागा एकदम कमी असल्यामुळं सगळं ॲडजस्टमेंट करून करायचं चालू आहे. दुर्वा भरपूर आहे. लवकरच पाणी लागावं, दुर्वा पूर्णपणे बंद होईल, नाही तर ड्रायव्हर दुर्ळ्यातच काम करावं लागणार. कारण म्हणजे साईडला कुठं जाऊन उभं राहायला जागाच नाही आणि कंट्रोल स्टँड सोडून जाऊ शकत नाही जास्त लांब. अशा पद्धतीने केसिंग बसवली जाते. केसिंग म्हणजे केसिंग आता लेवल वगैरे करणार. करून परफेक्टली केसिंग बसवणार. केसिंग आता हे सेटिंग करणार म्हणजे बरोबर लेवलला घेऊन त्याच्याकडून माती वगैरे टाकून जॅम करणार त्याला. पाणी बघा अशा रीतीने एकदम चांगल्या पद्धतीने म्हणजे 2 ते 2.5 इंचीच्या आसपास पाणी लागलं. पाणी भरपूर आहे वरला. पाणी कसं वाटतं पुढे. एवढ्या अडचणीत लावलेल्या काही नाही तरी फायदा झाला पार्टीला. चांगलं लागलं. अशा रीतीने जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. गोरवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतो. आणि तुम्हाला बोर वगैरे मारायला असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो, त्याच्यावरती कॉल करा.